थोड़ा तर मोबाईल बघू. आता ही कशाला फोन करतीये? बोल ग. हॅलो कविता. हा बोल ना संगीता. अगं तू माझ्या लाईव्हला आली, इंग्लिश मध्ये का बरं कमेंट करते ग? मी तुझ्या लाईव्हला इंग्लिश मध्ये कमेंट नव्हती करत. मग माझ्या लाईव्हला इंग्लिश मध्ये कशी काय कमेंट येते? आता तुला सांगते, मला इंग्लिश येत नाही, तुला इंग्लिश येत नाही, तर मला माहिती आहे की तुला इंग्लिश येत नाही, तर मी तुझ्या लाईव्हला इंग्लिश कमेंट कशी काय करणार? अगं पण माझ्या लाईव्हला इंग्लिश येतं ना. अगं मग तुझ्या मोबाईलमध्ये ऐक, तुला मी आता समजवते. आपल्याला समज आता मी तुला कमेंट केली, तर माझ्या मोबाईलमध्ये सेटिंग मराठीमध्ये आहे, तर तुला मराठीमध्ये कमेंट पाठवते मी. पण ती तुझ्या मोबाईलमध्ये येऊन जर ती ट्रान्सलेट होऊन जर ती इंग्लिशमध्ये होते, तर तो प्रॉब्लेम कुठे येतो माहिती का? ऐकतीये ना तू? तर तो प्रॉब्लेम कशामुळे होतोय? तुझ्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये तू बघ, तिथं तू एक ऑप्शन असतं, तर त्या ऑप्शनला क्लिक कर. जेव्हा तू ती लँग्वेज चेंज करशील ना, तर आपोआप ते मराठीमध्ये होतं. मी तुला इंग्लिशमध्ये कशाला कमेंट पाठवू? मला माहिती आहे ना संगीताला इंग्लिश येत नाही. ठीक आहे बघते मग आता माझ्या मोबाईल मध्ये. तुला जमेल ना ते करायला? बघते ना, नाही तर मग कोणाला दाखवते. पण तुला असं कसं वाटलं मी तुला इंग्लिशमध्ये कमेंट करेल? मला माहिती तुला इंग्लिश येत नाही. आता मला असं वाटलं की तू करती बा मला इंग्लिश मध्ये. नाही ग बाई, मी कशाला इंग्लिशमध्ये करू तुला कमेंट? मलाच इंग्लिश येत नाही, तर मी कशाला इंग्लिशमध्ये कमेंट करते? मला कोणती एवढी फास्ट इंग्लिश येते? ठीक आहे. असं नॉर्मल नाही ग, तुला सांगते, बहुतेकांच्या लाईव्हला असा प्रॉब्लेम येतोय माहिती तुला. हा का? 2-3 ठिकाणी गेली होती मी लाईव्हला कमेंट करायला, तर सगळे मला बोलताय, ताई तुम्ही इंग्लिशमध्ये कमेंट करताय, ताई तुम्ही इंग्लिशमध्ये कमेंट करताय. तर मी इंग्लिशमध्ये कमेंट नाही करत आहे. ते काय होतंय, माझ्या मोबाईलमध्ये मी मराठीमध्ये टायपिंग करते, पण ते तुमच्या मोबाईलमध्ये जेव्हा येतं ना माझी टायपिंग केलेले शब्द, तर ते इंग्लिशमध्ये होऊन जातं. मग तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही तशी सेटिंग करा की ते मराठीमध्ये येतील मग माझी कमेंट. आलं तुझ्या लक्षात? हा ठीक आहे. आता तुला जमेल ना का मी येऊ तुला करून द्यायला? नाही जमलं तर तुला फोन लावते, मग ये तू. हा, पण असं गैरसमज नको करू बर का. ठीक आहे. तुला इंग्लिश येत नाही, मी करेल का? तुला सांगते एवढं. आणि तुला सांगते, तुझ्याबद्दलच नाहीये, भरपूर ताईंच्या लाईव्हला हा प्रॉब्लेम येतोय. तर प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये सेटिंग असते ना लाईव्हमध्ये, तिथं जायचं आणि तिथं मराठीमध्ये करून घ्यायचं, म्हणजे मराठीमध्ये कमेंट येतील आपल्याला. आलं का तुला लक्षात ना आता? हा चालेल. आणि नाही कळायला तर मला परत फोन कर. हा चालेल. काय बाई प्रॉब्लेम हा, काही खरं नाही. आता हिला आलं तर बरं आहे लक्ष, तर काही प्रॉब्लेम नाही. सांगितलं तर खरं मी, आता बघू तिला जमलं तर ठीक. पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम येतोय लाईव्हला की मी करते मराठीमध्ये, मी मराठीमध्ये करते, पण समोरच्याच्या लाईव्हला जाते इंग्लिशमध्ये. आता मलाच इंग्लिश येत नाही, तर मी काय इंग्लिशमध्ये कमेंट करू? काय हा प्रॉब्लेम? आता ज्यांना पण असा प्रॉब्लेम होतोय ना, तर त्यांनी लक्षात घ्या की मी जो आज व्हिडिओ बनवलाय, तर जितकं होईल तितकं ह्या व्हिडिओला शेअर करता आलं तर शेअर करा, कारण खूपच भावांना बहिणींना गरज आहे. कळलं? माझ्या मोबाईलमध्ये सेटिंग आहे मराठीमध्ये, मी कमेंट करते मराठीमध्ये, पण समोरच्या मोबाईलमध्ये जर इंग्लिशमध्ये आहे सेटिंग केली असेल किंवा झाली असेल, तर त्यांनी जर ती सेटिंगमध्ये जाऊन व्यवस्थित मराठीमध्ये करून घेतलं ना, तर माझ्या कमेंट तुम्हा सगळ्यांना मराठीमध्ये येतील. तर याच्यावर पण एकमेकाचा गैरसमज कोणी करून घेऊ नका. तर प्रत्येकासाठी हा व्हिडिओ मी खास अपलोड करते, तर प्रत्येकाने नक्की बघा हा व्हिडिओ, आणि आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करून मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. कारण आजच मी एका ताईच्या लाईव्हला गेली होती आणि तिथं हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्या ताई मला इतकं म्हणजे बोलत होत्या की ताई मराठीमध्ये कमेंट करा, मराठीमध्ये कमेंट करा. मी मराठीतच कमेंट करते, पण त्यांच्या मोबाईलमध्ये जी सेटिंग आहे ती इंग्लिशमध्ये आहे. त्यांनी जर ती केली व्यवस्थित मराठीमध्ये, तेव्हा त्यांना माझ्या कमेंट मराठीमध्ये जातील. तर ज्यांना पण माझा हा व्हिडिओ लक्षात आलेला आहे त्यांनी कृपा करून इतर भावांना बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, हाईप पण करा. आणि माझ्या व्हिडिओंना तुम्ही शेवटपर्यंत बघता त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद.
आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माझा छोटासा, नक्की मला कमेंट करून सांगा. ओके यूट्यूब फॅमिली, तुमच्यासाठी मी असंच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन. कारण कसं आहे, भरपूर भाऊ बहीण नवीन नवीन येतात यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर, त्यांना काही माहिती नसतं आणि त्यांच्यासाठीच थोडंसं मोटिवेशन आणि थोडंसं कॉमेडी असं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बाय यूट्यूब फॅमिली, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.